आज काय वहिनी? आज अन्वीचं अन्नप्राशन आहे. सो आम्ही सगळी इकडे तयारी करतोय मस्तपैकी. बघू शकताय इकडे ते नेमचं वगैरे आणलंय सगळं. इकडे एक मिठाईचं ताट रेडी केलंय, सगळ्या प्रकारचे स्वीट आणले. तर इकडे सगळे स्वीट आहे आणि इकडे फ्रूटचं डेकोरेशन बनवत आहे. इकडे छान असं इकडे सगळे बसले आहे, मस्त डेकोरेशन ऑलमोस्ट झालेलं आहे. 3000. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर हा व्लॉग आहे कृतिकाच्या अन्नप्राशनचा, म्हणजे की माझ्या आत्याच्या नातीचा. तर मी गेली होती तिकडे आत्याच्या घरी आणि इकडे ह्या स्वरांत्या फुगे वगैरे फुगत होत्या. बाकी डेकोरेशनची वगैरे सगळी काही तयारी चालू होती. तर अन्नप्राशन होतं, त्याच्यामुळे ते स्टिकर वगैरे जे काही असतं ते सगळं काही आणलेलं होतं. माझा पहिला घास वगैरे ते राईस बाउलच्या वगैरे भरपूर सारे स्टिकर वगैरे असतात, तर ते आणले. इकडे मस्त असं डेकोरेशन चालू आहे. आज काय वहिनी? आज अन्वीचं अन्नप्राशन आहे. सो आम्ही सगळी इकडे तयारी करतोय मस्तपैकी. बघू शकताय इकडे ते नेमचं वगैरे आणलंय सगळं. आणि इकडे आमची इशिता आणि आरू आणि इकडे सगळे बलून वगैरे फुगून रेडी झालेले. आणि बाकीचं डेकोरेशन आम्ही सगळं काही करतोय. तर इकडे वहिनी छान असं डेकोरेशन करताय आणि बाळाची मम्मी आणि बाळाचे पप्पा. तर आमचं चालू डेकोरेशन करायचं काम. इकडे एक मिठाईचं ताट रेडी केलंय, सगळ्या प्रकारचे स्वीट आणले. तर इकडे सगळे स्वीट आहे आणि इकडे फ्रूटचं डेकोरेशन बनवत आहे. इकडे छान असं बनवले, बघू शकताय तुम्ही. बघा मस्त इकडे तयारी चालू आहे. सगळ्या मस्तपैकी तयारी करतायत. फ्रूटचे स्नेक वगैरे वगैरे सगळं काही चालू आहे. इकडे मस्त डेकोरेशनचं काम चालू आहे, बघू शकताय तुम्ही. छान असे सगळे खायचे पदार्थ ठेवले. हे बघा सगळ्या प्रकारचे स्वीट्स आणि हे थोडंसं फ्रूटचं डेकोरेशन केलेलं आहे. हे बघा बाकीची डेकोरेशनची तयारी पण चालू आहे. सगळे बसलेले, आजी मामी त्या सगळेजण बसले मस्तपैकी. आता थोड्याच वेळात अन्नप्राशनचा प्रोग्राम चालू होईल. सो आपला व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. इकडे सगळे बसले, मस्त डेकोरेशन ऑलमोस्ट झालेलं आहे. सगळं डेकोरेशन वगैरे रेडी झालेलं होतं आणि आता इकडे मग व्हिडिओ वगैरे काढायचे होते, फोटोज काढायचे होते. तर इकडे एका घंगाळ्यामध्ये पाणी वगैरे ठेवलेलं होतं. कृतिकाला आंघोळ वगैरे घालायची होती, म्हणजे तिचं स्नान घालायचं होतं. आणि त्यानंतर मग तिला ड्रेस वगैरे घालायचा, सगळं काही असं तिचं छान मेकअप करायचा. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी तिचं औक्षण वगैरे केलं. तेही तुम्हाला पुढे आपल्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. त्यानंतर मग कृतिकाची आंघोळ वगैरे झाली आणि त्याच्यानंतर तिचा छान असा मेकअप केला. तर तीही खूप छान दिसत होती. आणि त्यानंतर मग तिचं औक्षण करायचं होतं. तर तिचं औक्षण करण्याच्या आधी सर्वात आधी इथे डेकोरेशनच्या तिथे अन्नपूर्णा देवीला ठेवलेलं होतं. तर सर्वात आधी मी अन्नपूर्णा देवीचं औक्षण केलं, तिला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर मग कृतिकाचं औक्षण केलं. तर पुढे बघाच तुम्ही.
तर इकडे सगळ्या औक्षण करत होते कृतिकाचं, पण लाईट पण गेलेली होती आत्याच्या घरी, तर गरम पण होत होतं, त्याच्यामुळे कृतिका थोडी थोडी किरकिर पण करत होती. तिला आता छोटे मुले गरम होत असल्यावर रडतातच, त्याच्यामुळे तिला शांतही करत होतो आम्ही थोडंसं, आणि तिचं औक्षणही एका बाजूला चालू होतं. तर असं काही चालू होतं आमचं. तिचं औक्षण वगैरे करून झालं, त्याच्यानंतर मग तिला खाण्यासाठी पेज वगैरे बनवलेली होती रव्याची, आणि अजून एक नाचणीच्या पिठाची होती. तर ते तिला थोडंसं खाऊ घातलं, आणि हे स्वीट वगैरे होते ते फक्त बाकीचे सगळेजण असं पकडून फक्त नॉर्मल फोटो काढत होते. पण कृतिकाला गोड खूप आवडत होतं वाटतं, कारण की ती सगळंच खाण्याचा प्रयत्न करत होती थोडं, पण ते काही तिला जास्त दिलं नाही, कारण की लहान बाळाला लगेच असं जास्त काही देता येत नाही. तर तिच्यासाठी नाचणीच्या पिठाची वगैरे आणि अजून एक काहीतरी होतं त्याची पेज वगैरे केलेली होती, तर तेच तिला खाऊ घातलं. तर तीही मस्त खात होती. तिच्या काका काकूने मस्त पैसे दिले. आत्या लगेच म्हणती माझ्याकडे दे. तिच्या मम्मीकडे किती पैसे दिले वाईन दाखवा जरा आम्हाला. 3000. फोटो काढाय पुरते पैसे द्या त्याला. तर असं झालं कृतिकाचं अन्नप्राशन. तर इथेच व्हिडिओची एंड करते, आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.